सो हाय गाइस, आज आपण जातोय मुरुड जंजिरा काशीदला. ऍक्च्युली हे जे प्लेसेस आहेत ना ते आमचे फेवरेट प्लेसेस आहेत. म्हणजे जर आम्हाला कुठे ट्रिपला जायचं असेल, जर कुठे राईडला जायचं असेल, जर पीस हवा असेल तर आम्ही त्या साईडलाच जातो. स्पेशली हा व्लॉग मी मराठीत बनवतोय. सो आय होप तुम्हाला व्हॉइस ऑडिओ प्रॉपर येत असेल. परत एकदा मी बोलतोय, कारण कसं आहे, आपण जे वायरलेस माईक लावतोय ना त्याच्यामध्ये नॉइस कॅन्सलेशन नाही होत आहे, प्रॉपर व्हॉइस नाही जात आहे. सो होपफुली आपण बघूया. पेट्रोल थोडंसं टाकायचंय, पुढे जाऊनच टाकूया. कारण मला असं वाटतंय थोडासा आता ब्लॉग चालू केलाय, कंटिन्यू केलाय, तर ते प्रॉपर कंटिन्यूच करतो. मध्ये थांबून फायदा नाही. आणि तसं पण बघायला गेला तर रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे फायदा नाही टर्न मारून. सो करंटली आपण आहोत आता कोलाड साईडला आणि आपण रोहा मार्गे जाणार आहोत. मे बी मुरुड जंजिरा, काशीद आणि रेवदंडा या तिघांपैकी कोणते प्लेसेस करणार आहोत. हे आपल्याला रोहाला जाऊनच फ्रेंड लोकांना भेटूनच समजेल काय करायचं एक्झॅक्टली. तर मी तर एवढी आहे, बापरे, लिटरली सांगतो, माझा एकतर्फा असं झालेलं की मला जायची इच्छाच गेलेली. एवढी बेकार गरमी आहे तिकडे. पण आता ते असताना आमचं प्लॅन कसं असतं ना, आम्ही ठरवत नाही काही प्लॅन, हे अचानक होतात आणि सक्सेसफुल होऊन जातात. आपण जेवढे अचानक प्लॅन करतो ना तेवढे सक्सेसफुल होतात. बाकी तुम्ही जर बघायला गेलात ना नॉर्मली की चल आज आपल्याला प्लॅन बनवायचं आहे, उद्या आपल्याला असं करायचं आहे, ते घंटा काय होत नाही. सगळे लवले लागून जातात प्लॅनचे, एक येत नाही, काय ना काहीतरी शॉर्ट होतात. मग त्यापेक्षा काय करतो आम्ही की भाई आपला प्लॅन जो आहे ना एंड मुवमेंटला बनवायचा. कोण येईल कोण नाही येणार, काय होईल ते आपल्याला पुढे जाऊन माहिती, म्हणजे जे होईल ते होईल. पण असं वाटतं प्लॅन जे आहेत ना ते एंड मुवमेंटलाच बनलेले सक्सेसफुल होतात. आमच्या इकडे हे एक प्रॉब्लेम खूप होतं. रस्ता बनतो त्याच्यामुळे धूप आणि धुरळा खूप जास्तच आहे. कोकण रेल, आय होप तुम्हाला दिसतच असेल. मला असं वाटतं गाडीची सर्व्हिसिंग करताना मला त्याला सांगायला पाहिजे की यार गाडीचं रेस्ट केलं ना की थोडासा आवाज येतो समोर. हा आवाज एक्झॅक्टली कुठून येतोय हे समजत नाही. एक टाइम नंतर मला असं वाटतं सस्पेन्सर पण तुमचे आहेत ना थोडेसे लूज होतात हंटरचे. तर मला आता फील व्हायला लागलंय. स्टार्टिंगला मला एवढं फील नाही व्हायचं डचकी, पण आता मला असं ना एकदम फील होत आहेत की यार थोडाफार सस्पेन्सर लूज झालेत असे. सो मुरुड जंजिरा, मुरुड अलिबाग ला जायला हा बेस्ट ऑप्शन आहे. रस्ता पण चांगला आहे. मेन तर तेच आहे, एखादा रायडर जो असेल, जो बाईक स्वतः चालवतोय किंवा जो ड्रायव्हर असेल ना, त्याला स्वतःला माहिती आहे की रस्ता जर चांगला असेल ना तर दुनियाच्या कुठल्या पण कोपऱ्यामध्ये तो गाडी चालवू शकतो. रस्ता जर खराब असेल ना, तो किती पण चांगला ड्रायव्हर असतो तो एक टाइम नंतर कंटाळा येतो त्याला. काल रात्री ऍक्च्युली मी रोहावरून काहीतरी 11 वाजता आलो मी. अरे बापरे बापरे, एवढी थंडी होती ना, बेकार थंडी. म्हणजे अक्षरशः मी पूर्ण गारटून गेलेलो, पूर्ण थंडी लागलेली बेकार. एवढ्या उन्हातानातून जायचंय म्हणजे आमच्याच गाडीला खास आहे. एवढ्या उन्हातानातून आम्ही फिरायला जातोय. लिटरली मला जर तुम्ही बोलत ना दुपारचा फिरायला असेल तर माझी इच्छा अजिबात नसते. मला आता हा व्लॉग पण शूट करायचा होता म्हणून बोलत चला ठीक आहे जाऊया, कारण त्या लोकांना पण सुट्टी नाहीये. आजच सुट्टी होती म्हणून बोललो ठीक आहे चल, उन्हातून पण आज व्लॉग तर शूट करू.
तर भाई बेसिकली आजचा व्लॉग जो मी शूट करतोय ना तो आम्ही म्हणजे मी ऍक्च्युली स्टार्टिंग पासूनच करणार होतो, पण आता जस्ट आपण आलो तिकडे दाटावमध्ये उभे आहोत आणि आता आम्ही जस्ट चाललोय मुरुड जंजिरा किंवा काशी त्या साईडला चाललोय फिरायला. तर आज मी गावाला आलो त्यासाठी मी मराठीतूनच व्लॉग करणार आहे आणि आय होप तुम्हाला डेफिनेटली आवडेल. बात तो सही आहे. सो गाडी आपली रेडी आहे, आपले भडवे मित्र येत आहेत, त्यांची वाट बघतोय आणि मग निघूया जायला. So here it is. दोघ जण तर आले एकाला पिकअप करायचे. पेट्रोल ऍक्च्युली मी टाकलं नाही अजून, बोला हे लोक आल्यानंतर एकसाथच टाकूया. तर फायनली आपली जर्नी स्टार्ट झाली आहे. किती वेळ लागला त्यांच्या तुम्हाला यायला इथं? तुम्ही किती पण मुंबईला कामाला ला, पण तुम्हाला गावाला नंतर जर तुम्हाला मित्रांसोबत फिरायला जर नाही गेलात तर खूप सारखे चुकतो तुम्हीच. वर्ष झाला वेंचूत गेलोच नाही आपण त्या साईडला. सगळेच काळे कवळे निघाले बाहेर. हा ना, शूट कर ना काढताना. तसं बघायला गेलं तर कोकणामध्ये भरपूर स्वर्ग आहेत, भरपूर सारे असे प्लेसेस आहेत जिथे तुम्हाला फिरायला आवडेल. त्याच्यामधले हे बीचेस लाईक अलिबाग, मुरुड, जंजिरा, काशीद हे सगळे ऍक्च्युली फिरण्यासारखे आहेत. फॅमिली सोबत बोला किंवा फ्रेंड सोबत बोला. आमच्याकडे एकच प्लेस आहे रायगडमध्ये, फक्त आम्ही फिरायला जातो म्हणजे अलिबाग, मुरुड, जंजिरा हे 3 ठरलेले आहेत आणि एक रेवदंडा. पण खरं जर आपल्याला कोकण बघायचं असेल ना तर डेफिनेटली तुम्हाला ना देवगड किंवा ते मालवण साईडला बघायला मिळेल. एक टाइम असं पण येईल की आपल्याला त्या साईडला पण एक शूट करायचं आहे, ब्लॉग करायचं आहे, आणि तो पण लवकरच मे बी एप्रिल मे मध्ये शूट करू आपण तो पण. लावडे तुला आमचा शूट करायला सांगितलं आपण. आयफोनची बॅटरी लगेच उतरते रे. हमारे मतलब आपको मत सिखा. बॅगचा बॅकग्राऊंड विसरून जा. ॲक्च्युली काय झालं ना, माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली आहे आणि स्टोरेज पण फुल झाली आहे, त्याच्यामुळे मी माझ्या फ्रेंडच्या मोबाईलमधून शूट करतो आहे. सो फायनली वी आर हिअर ऑन काशीद बीच. मी काही शूट्स तुम्हाला दाखवतो, सिनेरो भारी आहे. तुम्हाला जर भरपूर सारे मुंबईची लोक येतात इकडे फिरायला, बीचवरती थोडंसं एन्जॉय करायला. तर तुम्हाला पण कधी वाटलं असेल तर डेफिनेटली या. खूप चांगलं आहे काशीद बीच, मुरुड, काशीद, जंजिरा खूप चांगले आहेत, बघण्यासारखे आहेत. आणि प्री वेडिंगसाठी तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की रेवदंडा बीच खूपच खरंच चांगलं आहे.
Oh my God!